आता ती मला बोलली की मी एक्झरसाईज करावी. तर माझं म्हणजे ती पण आहे, म्हणजे आम्ही सुरुवात केली होती, काही गोष्टीमुळे ते राहिलं. त्यानंतर तिने योगा सुरू केला, तिने झुंबा केल्या, त्यानंतर भरपूर बोंबा झाल्या. कारण एक अशी गोष्ट काही फर्म नाही, तर कुठली तरी एक गोष्ट करावी जेणेकरून ती बारीक होईल. असं नाही की मी एकदा काही ते नक्की करा, मग त्याचा ते विचार करतील. हा, त्यांचं काय होतं, एकदा योगा सुरू करेपर्यंत झुंबा येतो, झुंबा येईपर्यंत अजून तिसरं काहीतरी येतं. त्यांचा प्रॉब्लेम तो आहे. ठीक आहे, बरं, दुसऱ्यांवर ढकलतं. तिसरी अपेक्षा म्हणजे मॅडम महाराणी आहेत, तर थोडं आम्हाला सांभाळा. आमचं डायरेक्ट कत्तलखाना नका करू. सैन्याला पायदळी तुडवू नका. सैन्य धारातीर्थी पडायला लागलेलं आहे. बरोबर. आता सॉरी म्हणायचं तर कुणाला आज, आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कुणाला? मी थँक्यू तर मम्माला म्हणेन की तिने मला जे लाईफ दिलं आहे आणि त्यात जसं तिने ते मेहनत घेतली, आणि तिला थँक्यू म्हणेन की थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आणि ह्याला पण, कारण की हा खूपच छान आहे आणि ही इज बीन सपोर्टिव्ह. आणि माझी अख्खी फॅमिली, थँक्यू गाईज, की खूप बेस्ट. आय एम व्हेरी लकी की तुम्ही माझी फॅमिली आहात. आणि सॉरी म्हणायचं तरी पहिले तर हिला म्हणीन की मी तिला तेवढा वेळ नाही देऊ शकत, की तिला बरं नसेल तर मी नाही पोचू शकत प्रत्येक वेळेला. मला यायचं असतं बट नाही होत पॉसिबल. आणि दुसरं, मी आज म्हणजे इथे असणाऱ्या किंवा बाहेर मला जे कोणी बघतात, मी सगळ्यांना सॉरी म्हणेन जर मी कधीही तुम्हाला म्हणजे इंटेन्शनली नाही बट असं अनइंटेन्शनली कधीही दुखवलं आहे तर प्लीज मला सॉरी म्हणते मी, मला माफ करा. तुम्ही? पहिला म्हणजे माझ्या आईवडिलांना, कारण ते आत्ता इथे नाही आहेत, कारण त्यांना एका गोष्टीमुळे पुण्याला जावं लागलं. तर त्यांना मी थँक्यू बोलीन, कारण त्यांच्या सपोर्टमुळेच हे सगळं झालं आहे. त्यानंतर माझा भाऊ आणि माझे जे रूममेट्स होते, मी नावं घेऊ शकतो का? एक म्हणजे हर्षल मेहता, त्यानंतर रुपेश खातू आणि स्वप्नील मराठे. या तिघांनी मला खूप मदत केली. म्हणजे जेव्हा आमचं रिलेशन स्टार्ट होण्याच्या सुरुवातीला प्रत्येक गोष्टीत त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. त्यामुळे या सगळ्यांचे मी थँक्यू. त्यानंतर माझे बिल्डिंगमधले सगळे माझे मित्र, की जे मला काही लागलं किंवा मला कधीही गरज लागली तरी ते माझ्या मागे सदैव उभे असतात. नुसता एक फोन काय नुसता हाक म्हणले तरी सगळेजण धावत येतात. ते माझे बिल्डिंगचे सगळे मित्र. त्यानंतर सॉरी जर बोलायचं झालं तर माझे आई वडील, कारण ते महाडला असतात आणि मी ठाण्यात असतो. आणि बरेच वेळा जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा मी पोचू शकत नाही. म्हणजे माझी नोकरी किंवा असं काही असतं की एक 6 तासाचं अंतर आहे, तर इमर्जन्सी मी तिथे पोचू शकत नाही. तर त्यासाठी मला त्यांना सॉरी बोलायचं. नाती टिकायची असतील तर कधी सॉरी, कधी धन्यवाद, हे दोन्ही खूप महत्त्वाचे शब्द आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद की तुम्ही इथे आलात, तुम्ही इथे पोहोचलात. धन्यवाद. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. ओके. तर तेव्हा ती कंटेंजंट लीडर होती आणि मी असिस्टंट कंटेंजंट लीडर होतो. नावाचं म्हणजे कामाचं मीच होती. ही लीडर बनून बसलं होतं, लोकांबरोबर जाऊन बसायचं, फक्त काम वगैरे पेपर वगैरे मी घेऊन जायची, मी बोलायची हा हे कंटेस्टंट आहे, हे आहे, ते आहे. हा बसायचा नुसतं. म्हणलं बरोबर आहे. पण ते असिस्टंट हो नाही, ते असंच, ते असिस्टंट नावाच होतं, कामाचं असिस्टंट मी झाली. अच्छा अच्छा. हा, मग पुढे? तर ती 5 माळे वर खाली डेली दिवसांत 10-12 वेळा करायची कॉलेजच्या. हो, ते तुम्ही केलं असतं तर किती केलं ना सर, केलं. एकदा केलं. 4th फ्लोअर पर्यंत खाली उतरल्याच तिथे पडला. आणि पडला तर पडला, मला चान्स भेटला, कारण 3 दिवसांनी मी धावपळ करायची. पडला म्हणजे प्रेमात पडला का? नाही, जिन्यावर पडला. प्रेमात नंतर पडला, थोडा नंतर पडला. तेव्हा तर जिन्यात पडला. आता मला चान्स भेटला ना, मला राग खूप आला होता. 3 दिवसांनी मी वर खाली करते, हा साहेब काही करत नाही, काय नाही, सँडविच नुसतं खाते, हे ते बघते. मग मी तिथे खाणं काढायचं नाही, तेवढ्यात बघितलं लगेच सँडविच खाते, बोलून घेतल्या 10 गोष्टी. मग तो पडला. आता काय, मी इतकी जोरात हसली, इतकी जोरात, पूर्ण 4th फ्लोअर तिथे जमा झाला आणि मी हात पण नाही दिला. पडला तर तिथे थांबला आहे की कोणी येऊन हात दे, मी हात नाही दिला. आमची एक मैत्रीण होती श्वेता करून, ती इतकी पातळ, म्हणजे ती आपली अनुष्का आहे ना, तितकी बारीक होती. ती तिचा बॅग नाही सांभाळू शकत. ती बॅग सांभाळता निखिल
गिव्ह मी युअर हँड निखिल. पण मला अजून हसी आली. मी अजून जोरात हसली कारण मला की ती स्वतःला नाही सांभाळू शकते, ती हिला काय सांभाळणार. मग शेवटी निखिल झालं काय? आता पुढचं तरी तुम्ही सांगा. तुम्हाला त्यांचा हात धरायचा होता का? आणि हा हात मध्येच आला का? मग माझं काय? त्यावेळेस मला असं वाटत होतं मदतीला ती धावून आलेली कारण की ती ना तुमच्या मनात इच्छा झाली होती. नाही काय एक्सप्रेशन्स आहेत. हा, मग त्यानंतर आम्ही नंतर एक दुसऱ्याचे इंटरॅक्शन वाढायला लागले. मग नंतर फ्रेंड झालो. मग प्रपोज कोणी केवढाला केलं? रिटर्न प्रपोज केला. मी प्रपोज केला. हा, तुम्हाला असं कधी वाटलं की राऊंड अबाउट 2005च्या जूनमध्ये असं वाटलं काही आहे करून. मग सप्टेंबरला मी समोरून गेली आणि तर तुझ्याशी बोलायचं आहे. मग तो बोला बोल ना. मी तुला प्रेम करते आणि मला तुझ्याशी पुढे जाऊन लग्न पण करायचं आहे. मग काय झालं पुढचं मी तुम्ही बोललो सांगा. सांगतो म्हणलं, विचार करून सांगतो. मग 2 महिन्यानंतर आम्ही तो एक वेळ आला की जेव्हा मी हो बोलणार होतो. हा, पण त्या प्रॉब्लेम असा की आम्ही पिझ्झा हटला, जो पवईचा पिझ्झा हट आहे कॉर्नरला, हा. तिथे गेलेलो. पण मी असं ठरवलं की आज सांगायचं म्हणून की आपण हो बाबा पण वी कॅन गो फॉरवर्ड. तर आम्ही बसलेलो. पण तो मेन्यू एवढा टेम्पटिंग होता की मी सगळं बाजूला सोडलं आणि मी पूर्ण ऑर्डर ते जेवणामध्ये पूर्ण पिझ्झा होता. त्या टायमाला तो चीज बेस नवीन निघालेला. म्हणजे तुम्ही पिझ्झाच्या प्रेमात पडला. व्हेरी गुड. आणि मग प्रपोज केलं नाही? हो का? तर आम्ही बाहेर आलो, रिक्षावर पकडले. म्हटलं अरे हा मुद्द्याचं राहिलं म्हटलं गाडी भेटली. तर ते पण एकदा सांगितलं की आय थिंक आय लव्ह यू. हां असं आय थिंक आय लव्ह यू. तो पिझ्झा बोलत होता तो. बरोबर. मग फायनली होकार आला. पण त्यानंतर आम्ही दोघे आपापल्या मार्गाने बरंच 10 वर्षाचं 2004 पासून आम्ही 2014 मध्ये लग्न केलं. बरं तुम्ही आता घरात खेळत मिळत नाही ना खेळते ना आम्ही. आता? हा मारामारी. प्रॉपर प्रॉपर रेसलिंग गेम. हाय आमचे खिलाडी तिथे आहे, कस्तुरी आणि तारिणी. तुम्ही घरात राहता की आखाड्यात? प्रॉपर रेसलिंगच असते अशी प्रॉपर मारे म्हणजे असं की मजाक मध्ये मारतात. पहिला इथे पडली होती गणपती. फर्स्ट डे जेव्हा घरी आलेली ना तर ती कस्तुरी आणि कुणाल माझा भाचा आहे त्या दोघांमध्ये रेसलिंग चालू होती. ती वाचवायला गेली, तिला माहिती नाही की असं चालतं म्हणून. तर ती मध्ये गेली आणि डायरेक्ट कस्तुरी मोठी लाट डायरेक्ट तोंडावर आली याची. यांच्या घरी जर कोणी पाहुणे जाणार असतील तर कृपया आधी यांच्या वेळा विचारा आणि मग घरात जा. कोणतंही संकट कधीही तुमच्यावर येऊ शकतं. हो की नाही? हो हो व्हेरी कधी. गुड. बरं, असे अनेक किस्से, अनेक घडामोडी आता आपण ऐकणार. पण त्याआधी आता पहिला खेळ कुठला आणि किती बक्षीस मिळणार या माऊलीला बघूया. घ्या एक चिठ्ठी. ग्लासमध्ये चेंडू गोळा करणे. खेळ सोपा आहे. त्या बाजूनी म्हणजे ज्या ठिकाणी निखिल बसलेत त्यांच्याकडे ते हातात भांडं असेल. तुम्ही त्या कोपऱ्यावरून तो बॉल टाकायचा. हो. तो या इथे असलेल्या काचेला लागून रिबाउंड होऊन या ग्लासमध्ये गोळा व्हायला पाहिजे. ओके 10 संधी आहेत. ओके. पहिले 3 चेंडू गेले ग्लासमध्ये की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. ओके आणि मग प्रत्येक चेंडूला प्रत्येक पॉइंटला 200 रुपये म्हणजे ऍड होत जाणार ते. चालेल. घ्या. 1 2 3. चला आता घ्या. ते अजून आहेत ना. 1000 रुपये तर मिळाले बक्षीस. 1200 1400. हसत राहा, आनंदी राहा. झी मराठीकडून 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. उतरायचं, थोडा उभं राहायला बोलायला, त्याच्यातच बसायचं. आम्हाला तेव्हाचे कंडक्टर ड्रायव्हर सगळे ओळखीचे चालले होते. वर जाऊन बसायचं, तिथे बसायचं, परत किंग सर्कलला उतरायचो. तो पहिले आप इंस्ट्रूमेंटल बजाते थे है ना? इंस्ट्रूमेंट 1970 में आपके लाइफ में परकशन आ गया. कंडक्टर आ गया ऐसा बोला.